हे पहा मित्रांनो, आता सध्या मराठा आरक्षण मुंबईच्या दिशेने जात आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात चालू आहे. त्यांनी काय म्हणतात ऐका. मान दिलेला आहे आणि मार्ग देखील बदललेला आहे. जरांगे पाटील साहेब, एवढ्या मोठ्या संख्येने लोक आहेत, कशा पद्धतीने ऊर्जा मिळते? तुम्ही तर तुमच्यावर टीका देखील होते, तुम्ही एकटेच जेवता, जेवणावरून देखील तुमच्यावर टीका होते. तुम्ही आता काय जेवताय, आनंद घेताय? म्हणजे भाकरी आहे, भाजी आहे, लोणचं आहे. जेवणावर कोण टीका करतोय? नाही, तुम्ही एकटेच, एवढे लोक आहेत, यांचं अजून म्हणजे जेवले नाहीत. हा, आम्ही तर कुठं जेवलं? 3 वाजले. सकाळी 5:45 पर्यंत कार्यक्रम चालला तो कराडी बायपासचा. झोपलोच नाहीत. सकाळी आंघोळ्या त्या केल्या. आता 3 वाजले, मला भूक लागली. बरं मग आता भाकर खाऊ नाही का? मला टीका करणार तर काय करावं हे सुद्धा कळत नाही. भाकर खाऊ नाही, मोर उपाशी लोकांनी. पाटील साहेब, अशा पद्धतीने महिला येत आहेत आणि ओवळत आहेत. जरांगे पाटील साहेब एकीकडे जेवतायत आणि लोक त्यांना भेटतायत, महिला त्यांच्यासाठी खास आल्या. हे पहा, आत्तापर्यंत आपण आषाढी वारी, तुळजापूर वारी अशा वारीमधील भाविकांना अन्नदान करताना पाहिले होते. आता मुंबईकरता निघालेले मोर्चामधील मराठा कार्यकर्त्यांना दुतर्फा दोन्ही रोडच्या बाजूनं अन्नदान करताना आता आपण पाहत आहोत. तर ह्याला आरक्षण मोर्चा अगर असे शब्द वापरणे योग्य वाटत नाही. ह्याला आरक्षण दिंडी असे संबोधन योग्य होईल. तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे, यासारखे आंदोलन या पाठीमागे आपण पाहिले नाही. यापुढे आपण पाहतो असंही वाटत नाही. तर ह्या आंदोलनाचं ग्रीनिज बुकात सुद्धा नोंद होण्यासारखं आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा नोंद होईल. मनोज जरांगे पाटील यांना आमची शुभेच्छा.